शेवगाव नगर परिषदेची निवडणूक नुकतीच झाली। त्यानंतर या आठवड्यात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची ही निवड झाली। ही निवडणूक नुसतीच शहरासाठीच नाही तर संपूर्ण तालुक्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची होती। विधानसभेला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली। तरी गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघाचे संदर्भ बदलले आहेत। भाजपमधील अंतर्गत गटबाजी थेट पक्ष बदलापर्यंत गेली आहे। त्यामुळेच भाजपच्या कोणत्या पक्षाची किती ताकद हे पाहण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती। परंतु या परीक्षेत आमदार मोनिका राजळे सपशेल अपयशी ठरल्याचे दिसले। त्या उलट शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या माया अरुण मुंडे व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी मात्र जादू करून दाखवली। याच दोन महिला भविष्यात मोनिका राजळेंसाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरणार असल्याचे बोलले जात आहे। शेवगाव तालुक्याची गणिते कशी बदलतायत हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। शेवगाव नगर परिषदेच्या चौरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्या अरुण लांडे यांचा 86 मतांनी पराभव केला। आता हा विजय थोडक्यात झाला असला तरी अगदी फॉर्म भरण्याच्या काही तास आधी पक्ष बदल आणि विजय हे माया मुंडेंनी साधलेलं गणित मात्र चर्चेचं ठरलं। त्या उलट आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवार या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला। हा सगळा निकाल जसा भाजपसाठी धक्कादायक ठरला तसाच तो विद्यमान आमदारांसाठीही धोक्याची घंटा ठरला। आमदार राजळेंच्या हातून शेवगाव पाथर्डी सुटतंय हे आम्ही वारंवार सांगतोय, परंतु त्याचा ना आमदार राजळे विचार करतायत ना भाजपचे कार्यकर्ते। असो, गेल्या आठवड्यात शेवगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली। या निवडणुकीतही भाजपमधील अंतर्गत गटबाजी दुसऱ्यांदा चव्हाट्यावर आली। पालिका ताब्यातून गेली, परंतु तरीही आमदार राजळे त्यांच्या समर्थकांना सांभाळू शकल्या नाहीत। हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीतही स्पष्ट झालं। गुरुवारी 15 जानेवारीला नगराध्यक्ष माया मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश रोकडे व सिरोजुद्दीन पटेल यांनी अर्ज दाखल केले। भाजपकडून सागर फडके व नितीन दहिवाळ यांनी अर्ज दाखल केले, तर शिवसेनेकडून आशुतोष डहाळे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून वजीर पठाण यांनीही अर्ज दाखल केले। विशेष म्हणजे हे सर्व अर्ज वैध ठरले होते, पण त्यानंतर या निवडीत ट्विस्ट आला। अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये वाद झाल्याचे सांगितले गेले। या वादानंतर सागर फडके यांनी अर्ज माघारी घेतला। त्यानंतर लगेच नितीन दहिवाळकर यांनीही अर्ज मागे घेतला। सगळ्यात मोठी अडचण असलेल्या भाजपमध्ये वाद झाल्यानंतर राष्ट्रवादीने फासे टाकले। राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश रोकडे, शिवसेनेचे आशुतोष डहाळे व शरद पवार गटाचे वजीर पठाण यांनी अर्ज मागे घेत राष्ट्रवादीच्या सिरोजुद्दीन पटेल यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष केले। भाजपच्या हातून नगराध्यक्षपद व त्यानंतर उपनगराध्यक्षपदही गेले। आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे हे पूर्वीपासून आमदार मोनिका राजळे यांचे विरोधक मानले जातात। आमदार राजळे यांनी 3 विधानसभा निवडणुका जिंकल्या असल्या तरी या दोघांमधील वाद मात्र दिवसेंदिवस वाढत जातोय। शेवगाव पालिकेच्या निवडणुकीत अरुण मुंडे यांनी बाजी मारली। आपल्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी अरुण मुंडे आग्रही होते, परंतु ऐनवेळी आमदार मोनिका राजळे यांनी नातेवाईकांना उमेदवारी बहाल केली असा आरोप त्यांनी केला। परिणामी त्यांनी शेवटच्या क्षणाला बंड पुकारून आपल्या पत्नीला शिवसेना शिंदे गटात पाठवून उमेदवारी मिळवली, शिवाय त्यांना निवडूनही आणले। हा धक्का भाजपसाठी नव्हता तर आमदार राजळेंसाठी होता। आमदार राजळेंनी दिलेला उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला। नुसते अरुण मुंडेच नाही तर शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडेही या विजयाच्या वाटेकरी ठरल्या। हर्षदा काकडे यांनी आपला जनशक्ती विकास पक्ष हा शिवसेना शिंदे गटात त्यावेळी विलीन केला होता। हर्षदा काकडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने अरुण मुंडे यांची ताकद वाढली। त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे भविष्यातील शेवगावातील राजकीय गणिते बदलली आहेत। आता शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा रोवत येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची देखील तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने शेवगाव शहरातील नागरिकांनी भाजपला धक्का दिला, तसेच
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण सुसाट वाटचाल करेल अशा शक्यता वाढल्या आहेत. मुंडे काकडे ही जोडगोळी नुसती आमदार मोनिका राजळे यांच्यासाठीच नाही तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासाठीही टेन्शन वाढवणारी ठरणार आहे. मित्रांनो, काकडे मुंडे ही जोडगोळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही जादू करेल असे तुम्हाला वाटते का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.